मुंबईच्या वसईत तरुण तरुणी भेटतात, प्रेमात पडतात आणि मग त्यांच्या नात्याचा वेदनादायक अंत होतो. दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणानं सध्या संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. फूड ब्लॉगर आफताब अमीन पुनावाला यानं गेल्या 6 महिन्यांपासून आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. त्यानं बाथरूममध्ये आपल्याच गर्लफ्रेंडचे तुकडे केले. आपण याबद्दल काही ना काही वाचून सुन्न झाला असालच, पण आता या प्रकरणातील 5 गोष्टी समोर आल्या आहेत की ज्या ऐकून तुमचं डोकं गरगरल्याशिवाय राहणार नाही. नंबर 1, फूड ब्लॉगर असल्यानं चॉपिंगबद्दल तो शिकला होता. व्यवसायानं शेफ असलेला आफताब स्वतःला फूड ब्लॉगर म्हणायचा. त्याला जेवणाशी संबंधित व्हिडिओ खूप आवडायचे. तो बातम्याही तशाच वाचायचा. त्यानं 6 वर्षांपूर्वी फेसबुकवर अशीच एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये भाज्या आणि फळे कापण्यात तज्ज्ञ होण्यासाठी टिप्स देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये काढलेली काही छायाचित्रही होती. भाजी कापण्याचं कौशल्य शिकलेल्या आफताबनं आपल्या प्रेयसीचे तुकडे कसे केले या सर्व गोष्टी आता देशाला हैराण करत आहेत. आता पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात शोधत आहेत, जे त्यानं अनेक महिन्यांपूर्वी फेकले होते. अनेक दिवस आफताब मध्यरात्री इकडं तिकडे फिरायचा आणि मृतदेहाचे तुकडे जंगलात किंवा हिरवळीच्या ठिकाणी फेकत होता. तो शेफ होता आणि नंतर फोटोग्राफर बनला आणि आता फूड ब्लॉगिंग म्हणून काम करत होता. नंबर 2, गळा दाबणं सोपं, पण मृतदेहाची विल्हेवाट लावणं कठीण होतं. आफताबनं पोलिसांना सांगितलं की त्याच्या लिव्ह इन पार्टनरचा गळा दाबून खून करणं सोपं होतं, परंतु तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं कठीण होतं. त्याला वाटलं की शरीराचे तुकडे करणं चांगलं होईल, जेणेकरून त्याची विल्हेवाट लावणं सोपं होईल. त्यामुळे त्याने इंटरनेटची मदत घेतली. त्याचा आवडता टीव्ही शो डेक्स्टरनं त्याला या योजनेत मदत केली. त्यानं प्रथम 300 लिटरचा फ्रीज विकत घेतला. 28 वर्षीय पुनावालानं शेफ म्हणून प्रशिक्षण घेतलं होतं, त्यामुळे पुढे काय करायचं ते त्याला चांगलं ठाऊक होतं. फ्रीजसोबतच त्यानं मांस कापण्यासाठी चाकूही खरेदी केला. यानंतर त्यानं श्रद्धाच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले. त्यानं सांगितलं की हे काम इतकं सोपं नाहीये, म्हणून त्यानं दारू प्यायली आणि तोंडावर कापड बांधला. अत्तराच्या डझनभर बाटल्या आणि उदबत्त्या पेटवल्या, ज्यामुळे सर्वत्र सुगंध दरवळत राहील. नंबर 3, 10,000ची खोली भाड्यानं घेतली. जेव्हापासून ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली तेव्हापासून छतरपूर पहाडीच्या गल्ली क्रमांक 1 मधील रहिवाशांना आश्चर्याचा धक्का बसलाय. त्या मुलाच्या चेहऱ्यावर त्यांना कधीच तणाव दिसला नाही. त्यानं घर क्रमांक 93-1 मध्ये 10,000 रुपये महिना भाड्यानं खोली घेतली होती. त्याच्याकडं कोणीही कधी संशयानं पाहिलं नाहीये. शेजारी राहणाऱ्या कुसुमलता म्हणाल्या, ते सामान्य माणसासारखे वागायचे आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमी शांत भाव असायचा. 15 मे रोजी तो या फ्लॅटवर आला आणि 3 दिवसांनी त्यानं श्रद्धाची हत्या केली. स्थानिकांनी सांगितलं की पुनावाला सहसा फक्त जेवणाची डिलिव्हरी घेण्यासाठी आणि किराणा सामान खरेदी करण्यासाठीच बाहेर पडायचा. नंबर 4, इमोशनल ब्लॅकमेल. तू गेलीस तर आत्महत्या करेल. आजूबाजूच्या काही लोकांनी आफताबला रात्री उशिरा बाहेर पाहिलं होतं. त्यांना वाटलं की तो ड्युटीवर जात आहे. प्रेम यांनी सांगितलं की त्यांना उन्हाळ्यात आफताबच्या फ्लॅटमधून आवाज ऐकू आला होता, पण भांडणानंतर मोठ्या आवाजात संगीत ऐकू आलं. आफताब तिचा मानसिक छळ करत असल्यानं श्रद्धा या नात्यावर खुश नसल्याचं कुटुंबीय सांगतात. मात्र आफताब तिला इमोशनली ब्लॅकमेल करत असल्यानं तिनं हे नातं तोडलं नाही. तिनं त्याला सोडलं तर तो आत्महत्या करेल असंही त्यानं सांगितलं होतं. नंबर 5, गुगलवरती सर्च केल्या रक्त कसं साफ करायचं. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबनं गुगलवर रक्त साफ कसं करायचं हे सर्च केलं. चित्रपटातून प्रेरित होऊन त्यानं शरीराचे तुकडे करण्यासाठीही गुगलचा वापर केला होता. आफताबनं ॲसिडनं फरशी साफ केल्यानंतर DNA काढण्याचे परिश्रम घेतले. श्रद्धाचा मित्र रजत शुक्लानं सांगितलं की 2019 नंतर श्रद्धा खूप रिझर्व्ह राहू लागली होती. आई वारली होती आणि श्रद्धा वडिलांशी बोलत नव्हती. याचाच फायदा आफताबनं घेतला. श्रद्धा वालकर, इससे मुलाकात मेरी हुई थी मेरे कॉलेज के दौरान, बैचलर्स इन मास मीडिया, वीवा कॉलेज जो कि विरार में ही है, तो यहीं हमारा रहना हुआ. वसई में रहती थी श्रद्धा वालकर और मैं रहता हूँ यहाँ विरार में. तो हम बैचलर्स इन मास मीडिया कर रहे थे. जर्नलिस्ट बनने की चाहत थी हम लोगों को, तो साथ में मिलते थे, साथ में पढ़ाई करते थे, थिएटर करते थे हम साथ में, एक्टिंग में हमने काफ़ी कुछ किया साथ में. कई स्तरों पे हम गए साथ में, जो कि थिएटर के ही रिलेटेड चीज़ें थी. और बहुत एक्टिव थी वो लड़की, बहुत ज़्यादा स्पार्क था उसकी पर्सनैलिटी में. और 2018 आते आते कहीं ना कहीं उसके अंदर बदलाव दिखने लगा. और ये बदलाव
एक्सपेक्टेड होता है कि अच्छा हो, लेकिन मुरझाने से लग गई थी वो। तो शायद ये वही समय था जब आफ्ताब की एंट्री हो चुकी थी उसके लाइफ में। खैर, हम लोगों को शुरुआत में उसके बारे में पता नहीं चला था। 2019 के आते आते हमें पता चला कि आफ्ताब के साथ में रिलेशनशिप में है। आफ्ताब शुरुआत में बिल्कुल ही साधारण सा एक इंसान लगा, लेकिन उसके बाद जब सुनने में आया कि श्रद्धा आफ्ताब के साथ लिव इन रिलेशनशिप में शिफ्ट हो रही है कहीं, ऐसा शुरुआत में सुनने में आया था, लेकिन बाद में पता चला था कि श्रद्धा वैसे में ही शिफ्ट हुई थी उसके साथ। लेकिन उसके बाद में दोनों की म्यूचुअल अंडरस्टैंडिंग में वो लोगों ने सोचा कि वो दिल्ली जाके शिफ्ट हो जाएं काम के सिलसिले में, ये हमको स्पेसिफिकली बताया गया था। और श्रद्धा वहाँ जाने के बाद ही से हम गुमशुदगी का हमें पता चला और हम उसके साथ कांटेक्ट में उसके बाद से नहीं रह पाए। वहाँ जाने के बाद ही से हम गुमशुदगी का हमें पता चला और हम उसके साथ कांटेक्ट में उसके बाद से नहीं रह पाए। और कोशिश की हमने कि श्रद्धा वापस आए, सेफ एंड साउंड आए, लेकिन दुर्भाग्यवश जब पता चला कि इतनी दरिंदगी से उसका मर्डर किया गया है, इतने उसके टुकड़े किए गए हैं, उसको यूं जंगल में फेंका गया है, सोचकर आत्मा कांप जाती है। श्रद्धानं तिच्या आवडीनं कुटुंबाशी नातं तोडलं। नंतर जेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागलं तेव्हा आता काय करायचं या संभ्रमात ती पडली असावी, कारण सगळ्यांशी संबंध तोडून तिनं आफ्ताबवर विश्वास ठेवला होता, मात्र तो तिच्यावर अत्याचार करू लागला होता। तुमचं या सगळ्या प्रकरणावर काय मत आहे? तुमची कमेंट आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।